नमस्कार मित्रांनो, आज डिसेंबर 18 हा दिवस आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन आणि अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. आजचे 10 प्रश्न. 1. रिन्युएबल एनर्जीसाठी NTPC ने कोणत्या कंपनीसोबत संयुक्त उपक्रम सुरू केला आहे? उत्तर: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. स्पष्टीकरण: इंडियन ऑइलच्या रिफायनरींना 24 तास शुद्ध ऊर्जा पुरवण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. 2. नागरिकांसाठी मेरी योजना हे पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे? उत्तर: उत्तराखंड. स्पष्टीकरण: एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व सरकारी कल्याणकारी योजनांची माहिती जनतेला मिळावी यासाठी हे पोर्टल सुरू केले आहे. 3. इंडियाज एम्प्लॉयमेंट प्रॉस्पेक्ट्स हा रोजगारविषयक अहवाल कोणी प्रसिद्ध केला? उत्तर: NCAER नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च. स्पष्टीकरण: या अहवालात भारतातील कौशल्य विकास आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या MSME महत्त्वावर भर देण्यात आला आहे. 4. IPL 2026 च्या लिलावात पृथ्वी शॉला कोणत्या संघाने विकत घेतले? उत्तर: दिल्ली कॅपिटल्स. स्पष्टीकरण: 2 वेळा अनसोल्ड राहिल्यानंतर अखेर दिल्ली कॅपिटल्सने त्याला 75 लाख रुपयांच्या मूळ किमतीत संघात घेतले. 5. महाराष्ट्रात PM मित्र पार्क कोठे उभारले जात आहे? उत्तर: अमरावती. स्पष्टीकरण: वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी अमरावती येथे या भव्य टेक्सटाईल पार्कची पायाभरणी करण्यात आली आहे. 6. स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने नुकतीच कोणत्या भारतीय प्रकल्पाला भेट दिली? उत्तर: वनतारा. स्पष्टीकरण: अनंत अंबानी यांच्या जामनगर येथील वनतारा या प्राणी पुनर्वसन केंद्राला मेस्सीने सहकुटुंब भेट दिली. 7. जागतिक बँकेने महाराष्ट्रातील आरोग्यसेवेसाठी किती निधी मंजूर केला? उत्तर: 500 दशलक्ष डॉलर. स्पष्टीकरण: राज्यातील ग्रामीण आणि शहरी आरोग्य सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी हा मोठा निधी देण्यात आला आहे. 8. अमरावती शहराचा शहर पक्षी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर: तांबट. स्पष्टीकरण: अमरावती महानगरपालिकेने जैवविविधता आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यासाठी या पक्षाची निवड केली आहे. 9. बांगलादेशने आपल्या वायुदलासाठी कोणते लढाऊ विमान खरेदी करण्याची योजना आखली आहे? उत्तर: युरोफायटर टायफून. स्पष्टीकरण: वायुदलाच्या आधुनिकीकरणासाठी बांगलादेश युरोपातील या प्रगत विमानांची खरेदी करण्याच्या विचारात आहे. 10. महाराष्ट्रातील पहिले सौर गाव म्हणून कोणते गाव घोषित झाले? उत्तर: मान्याचीवाडी जी. सातारा. स्पष्टीकरण: हे गाव 100% सौरऊर्जेवर चालणारे राज्यातील पहिले गाव ठरले असून ते ऊर्जेबाबत स्वयंपूर्ण झाले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.